तुमच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन, डार्क स्पॉट, अनइवन स्किन टोन आहे का? तुम्ही खूप स्किन केअर फॉलो करता तरी रिझल्ट दिसत नाही, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण की मी सांगणार आहे तुम्हाला पिगमेंटेशन का होते, पिगमेंटेशन सोल्युशन, रेमेडीज प्लस रूटीन आणि आपण सगळ्यात मोठ्या ज्या चुका करतो लॉजिकली त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे. हॅलो, नमस्कार, मी शीतल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की ह्या चॅनलवरती मी फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY, स्किन केअर असे बरेच वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते, तर चॅनलला सबस्क्राईब करा. पिगमेंटेशन म्हणजे काय? पिगमेंटेशन म्हणजे स्किनवर काळे डाग, डार्क स्पॉट, पॅचेस, अनइवन स्किन कलर हे जास्त करून आपल्या चेहऱ्यावरती दिसतात. म्हणजे माउथवरती, फोरहेडवरती, नोजवरती, चिक्सवरती, म्हणजे असं जिथे जिथे आपल्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट, मेलेस्मा दिसतो यालाच पिगमेंटेशन असे म्हणतात. तर आता जाणून घेऊया पिगमेंटेशन होण्याची कारणं. नंबर 1, सन एक्सपोजर. म्हणजे उन्हात जाताना आपण सनस्क्रीन न लावणे, सनस्क्रीन स्किप करणे. म्हणजे उन्हाच्या UV रेजमुळे किंवा सूर्यकिरणांपासून आपल्या चेहऱ्यावरती जे पण डार्क स्पॉट येतात, आपल्या सन टॅन होते, त्याच्यापासूनच पिगमेंटेशन वाढत असते. पिगमेंटेशन होण्याचं दुसरं कारण आहे हार्मोनल इनबॅलन्स. म्हणजे तुम्हाला PCOD असेल, PCOS असेल, म्हणजे शरीरात कुठल्याही प्रकारचा हार्मोनल इनबॅलन्स झाला तरीही आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशनचे डाग येतात. तर म्हणजे असे बरेच कारण असू शकतात. म्हणजे आपल्या शरीरातल्या काही कमतरता असेल त्याच्यामुळे पण आपल्याला पिगमेंटेशनचे डार्क स्पॉट येतात. पिंपल्स येऊन गेल्यानंतर राहिलेले काळे डाग, त्याच्यापासूनही आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन वाढत असतं. हा पण एक पिगमेंटेशन मधलाच भाग असतो. तर कधीही पिंपल जर तुमच्या चेहऱ्यावरती आली तर तिला कधीही तुम्ही फोडू नका, कारण की ती फोडल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती डाग पडणं 100% होतातच. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपण चुकीच्या पद्धतीने चेहऱ्याला खूप रब करतो, खूप घासतो, स्क्रबिंग करतो. म्हणजे रोज आपण चेहऱ्याला स्क्रब अप्लाय करतो, रोज चेहऱ्याला पॅक अप्लाय करतो. अशा चुका आपण करत असतो. अशा चुकांच्या कारणांमुळे पण आपल्याला चेहऱ्यावरती पिगमेंटेशन वाढत असते. आत्ताच्या जगामध्ये म्हणजे खूप कॉम्पिटिशन वाढले. म्हणजे जॉबमध्येच म्हणा, प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन वाढले, म्हणून आपल्याला त्या गोष्टीचा आपण स्ट्रेस घेतो, त्यामुळे आपली झोप कमी होते. अशा बहुतेक कारणांमुळे जे आहे आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन वाढत असतं. म्हणजे कारण की शरीराचं संतुलन बिघडलं किंवा शरीरात हार्मोनल इनबॅलन्स झाले तर आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन येत असं. असे बरेच कारणं आहेत पिगमेंटेशन येण्याचे. तर आता मला तुम्ही कमेंट करून सांगा तुमचा पिगमेंटेशनचा टाईप कुठला आहे, तुम्ही कुठल्या गोष्टीमुळे तुमच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन आलं आहे. हेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. पिगमेंटेशन पूर्ण सोल्युशन प्लस रेमेडीज प्लस रूटीन. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पिगमेंटेशन कमी करण्यासाठी आपल्याला स्किन केअर करणं पण फार गरजेचं असतं. तर मॉर्निंग पण स्किन केअर रूटीन फॉलो करा आणि नाईट स्किन केअर रूटीन पण फॉलो करा. आता मॉर्निंग स्किन केअर रूटीनमध्ये तुम्हाला 5 गोष्टी फॉलो करायच्या आहेत. सकाळी छान क्लिन्झिंग करायचं आहे. त्यानंतर चेहऱ्यावर तर व्हिटॅमिन C सिरम अप्लाय करायचं आहे. तुम्ही जर बिगनर फ्रेंडली असाल तर तुम्ही चेहऱ्यावरती व्हिटॅमिन C सिरमचे 2-3 ड्रॉप्स घ्यायचे आहेत आणि आपल्या चेहऱ्यावरती लावायचे. त्याच्याने पण पिगमेंटेशन फेड आउट होण्यास नक्की मदत होते. आणि तिसरी जी स्टेप आहे, आपल्याला त्यानंतर चेहऱ्यावरती आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर 2 मिनटं आपल्याला थांबायचं आहे आणि नंतर आपल्या चेहऱ्यावरती सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे. सनस्क्रीन तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर त्याच्या आधी तुम्हाला चेहऱ्यावरती 15 मिनटं सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बाहेर जायचं आहे. तर असं मॉर्निंग स्किन केअर रूटीन फॉलो करायचं आहे. जर आपण रेग्युलर बेसिसमध्ये स्किन केअर रूटीन जर फॉलो केलं तर आपल्याला स्किनमध्ये आपलं जे पिगमेंटेशन आहे, म्हणजे आपलं स्किनचं टेक्स्चर आहे रिंकल फ्री, आपले म्हणजे स्किन केअर जर फॉलो केलं तर आपल्या स्किनचे जे पण काही कॉज आहेत ते आपल्याला नक्कीच मदत करतील. त्यामुळे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी पण आपल्याला स्किन केअर रूटीन फॉलो करणं फार गरजेचं आहे. आपण मॉर्निंग रूटीन फॉलो करतच असतो, तसंच आपल्याला नाईट रूटीन पण फॉलो करायचं आहे. आता रात्री पण आपल्या झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याला छान प्रेप करायचं आहे. म्हणजे आपल्या स्किनची चांगली काळजी घ्यायची आहे. अशी जर आपण काळजी घेतली तर आपलं पिगमेंटेशन 100% कमी होईलच. आता तुम्हाला काय करायचं आहे, रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जर मेकअप केला असाल किंवा आपला चेहऱ्यावरती भरपूर धूळ बसते, डर्ट बसते, म्हणजे आपण बाहेर असाल तर आपली स्किन खराब होते. तर मेकअप असेल तर आपल्याला पहिले छान मेकअप रिमूव्ह करायचं आहे. मेकअप रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला छान क्लिन्झिंग करायचं आहे. क्लिन्झिंगमध्ये तुम्ही जो पण तुम्हाला क्लिन्झर सूट होत असेल ते वापरा, नाही तर तुम्ही कच्च्या दुधाने पण क्लिन्झिंग करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावरती छान फेस वॉश करून घ्यायचं आहे. फेस वॉश करून झाल्यानंतर चेहऱ्यावरती तुम्हाला सिरम अप्लाय करायचं आहे. मग रात्रीच्या टायमाला जे तुम्हाला सिरम अप्लाय करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नायासिनेमाइड सिरम अप्लाय करायचं आहे, कारण की हे सगळ्या स्किन टाईपसाठी सुटेबल आहे. तुम्ही ॲलोवेरा जेल अप्लाय करू शकता आणि त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती छान तुम्हाला
मॉइश्चरायझर अप्लाय करायचे किंवा तुम्ही नाईट क्रीम अप्लाय करू शकता. असं तुम्हाला तुमचं नाईट रुटीन पण फॉलो करायचे. जर तुम्ही मॉर्निंग स्किन केअर रुटीन आणि नाईट स्किन केअर रुटीन जर फॉलो केले तर तुमच्या 100% पिगमेंटेशन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तुम्ही 100% हे रेमेडीज आहेत त्या ट्राय करा आणि स्किन केअर रुटीन फॉलो करा. तर तुमचे 100% जे आहे तर पिगमेंटेशन कमी होईल. कारण की मलाही डिलेव्हरीनंतर पिगमेंटेशन सुरू झाले होते आणि मी माझ्या रुटीनमध्ये छान सकाळी सनस्क्रीन म्हणजे मॉर्निंग स्किन केअर रुटीन आणि नाईट स्किन केअर रुटीन फॉलो केले आणि आठवड्यातून 2 वेळेस मी तुम्हाला छान जो रेमेडी सांगितले, जो काही पॅक सांगितला तो अप्लाय केला. तर माझा जो पिगमेंटेशन आहे तो फेड आउट होण्यास नक्कीच मदत झाली. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती पण मला पिगमेंटेशनचे डाग होते, कारण की हे माझ्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे झाले होते. माझं आफ्टर डिलिव्हरीनंतर मला पिगमेंटेशन आलं. तर मी रेग्युलर बेसिसमध्ये ज्या गोष्टी फॉलो करते मी त्याच तुमच्याबरोबर शेअर केल्या. मला रिझल्ट मिळाला म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. मला 100% रिझल्ट आला, मी तीच रेमेडी तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्हाला जर 100% रिझल्ट पाहिजे असेल तर स्किन केअर रुटीन, मॉर्निंग स्किन केअर रुटीन, नाईट स्किन केअर रुटीन आणि प्लस रेमेडीज आणि ज्या काही गोष्टी आपण करत असतो चुकीच्या पद्धतीने, काही रॉंग प्रोडक्ट वापरणं, सनस्क्रीन स्किप करणं किंवा एक्स्ट्रा स्क्रब करणं, रबिंग करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या टाळायच्या आहेत. तुम्ही जर रेग्युलर बेसिसमध्ये जर छान फॉलो केलं, तुमचा 100% पिगमेंटेशन जे आहे ते रिमूव्ह होण्यास नक्कीच मदत होईल. तर चला आता तुम्हाला त्याच्यावर मी सोल्युशन सांगते. तर आपण आता होम रेमेडीज अप्लाय करणार आहे. त्यासाठी आता होम रेमेडी आठवड्यातून आपल्याला 2च वेळेस आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायच्या आहेत. त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला 2 रेमेडीज सांगणार आहे. आता पहिली रेमेडी जी आहे ते आपण चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 3 इन्ग्रेडियंट लागणार आहे. पहिलं इन्ग्रेडियंट आहे 1 चमचा बेसन पीठ. दुसरं इन्ग्रेडियंट आहे आपल्याला 1 चमचा दही लागणार आहे आणि तिसरं जे इन्ग्रेडियंट आहे ते आपल्याला 1 चिमूटभर हळदी लागणार आहे. आता हे तिघं इन्ग्रेडियंट काय करायचे, आपल्याला मिक्स करायचे. म्हणजे 1 चमचा बेसन, 1 चमचा दही आणि चिमूटभर हळद. आपल्याला हे छान पेस्ट तयार करून घ्यायची आणि आपला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती पहिले क्लिन्झिंग करून घ्यायचं. म्हणजे चेहरा छान साध्या पाण्याने तुम्ही वॉश करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावरती ही जे क्रीम आहे, जे आपला पॅक आहे तो आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे 15 मिनिटांपर्यंत. 15 मिनिटांनंतर आपल्याला चेहरा साध्या पाण्याने वॉश करून टाकायचे. चेहरा वॉश करून झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे. कारण की आपण पॅक लावला आणि चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर नाही लावलं तर आपली स्किन ड्राय होते. स्किनला अजून आपल्याला दुसरे कॉजेस वाढायला सुरुवात होते. त्यामुळे लगेच आपण मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. आणि आता दुसरी रेमेडी आहे ती आपण 1 चमचा ॲलोवेरा जेल आणि 1 चमचा गुलाब जेल हे आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे. हे तुम्ही डेली बेसिसमध्ये पण करू शकता. म्हणजे तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला अप्लाय करू शकता. कारण की ॲलोवेरा जेल आहे ते तुमच्या चेहऱ्याला स्मूथिंगचं काम करते आणि गुलाब जेल जे आहे तुमच्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स ते फेड आउट करण्यास मदत करेल. त्याच्यामुळे तुम्ही हा जो पॅक आहे तुम्ही डेली रात्री झोपण्यापूर्वी पण अप्लाय करू शकता किंवा तुम्हाला जर पॉसिबल नाही झालं तुम्ही आठवड्यातून 2च वेळेस अप्लाय करा. कुठलाही पॅक म्हणजे 2च वेळेस अप्लाय केला पाहिजे. पण ॲलोवेरा जेल आणि गुलाब जेल आपल्या चेहऱ्यासाठी चांगले बेनिफिट देतात. त्याच्यामुळे तुम्ही डेली रात्री झोपण्यापूर्वी हे अप्लाय करू शकता. तर अशा दोन्ही रेमेडीज तुम्हाला सांगितल्या आहेत. तर ह्या नक्की फॉलो करा. तुम्हाला चांगले रिझल्ट याच्यामध्ये बघायला मिळतील. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या चेहऱ्यावरती झाली, सपोज आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन झालं, तर आपण अनेक गोष्टी सर्च करतो, बघत असतो, तर आपण बऱ्याच चुका करतो. तशा चुका अजिबात करायच्या नाही. कारण की आता तुम्ही जर कधी उन्हात जात असाल तर तुम्ही सनस्क्रीन स्किप करता, म्हणजे सनस्क्रीन लावत नाही. सूर्याच्या UV रेजमुळे आपल्या चेहऱ्यावरती सनटॅन वाढत असते. पिगमेंटेशनला म्हणजे पिगमेंटेशन त्याच्यामुळे पण पिगमेंटेशन आपलं वाढत असते. तर कधीही उन्हात जाताना आपल्याला सनस्क्रीन स्किप करायचं नाही. सनस्क्रीन जरूर लावायचं आहे. ही एक तुम्ही चूक करतात ती अजिबात करायची नाही. दुसरी चूक म्हणजे आपण चेहऱ्यावरती खूप स्क्रब लावत असतो, खूप पॅक लावत असतो, सारखं आपण चेहऱ्याला घासत असतो. खूप जास्त घासल्याने पण आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन वाढत असते. तिसरी चूक म्हणजे आपण चेहऱ्यावरती लेमन यूज करायचा नाही, म्हणजे लिंबू अजिबात लावायचं नाही. तुम्हाला जर पिगमेंटेशन असेल तर तुम्ही चेहऱ्यावरती लिंबू लावायचंच नाही. बहुतेक वेळेस आपण चेहऱ्यावर लिंबू लावतो, सोडा लावतो, याच्याने पिगमेंटेशन वाढण्यास मदत होते. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण कुठलीही गोष्ट फॉलो करतो, 1-2 दिवस फॉलो करतो, 3 दिवस फॉलो करतो, 4 दिवस, असं आपण आठवड्याभर फॉलो करतो आणि आपल्याला असं वाटतं लगेच रिझल्ट मिळायला पाहिजे. असं कधीच होत नाही. कारण की आपण घरगुती रेमेडीज अप्लाय करतो किंवा मेडिकल ट्रीटमेंट पण असेल त्यालाही म्हणजे पिगमेंटेशन कमी होण्यासाठी बराच वेळ लागतो. तर आपल्याला म्हणजे रेग्युलर बेसिसमध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं फार गरजेचं आहे. तरच आपला पिगमेंटेशन जो आहे तो फेड आउट होण्यास मदत होईल. त्याच्यामुळे म्हणजे एका रात्रीतच रिझल्ट बघू नका. थोडे पेशन्स ठेवा आणि तुम्ही ज्या रेमेडीज आहेत त्या फॉलो करत राहा. आता आपल्याला बहुतेक वेळेस प्रश्न पडत असतो, आपण रेमेडीज फॉलो करतोय पण आपल्याला रिझल्ट कधी मिळेल? तुम्ही जर प्रत्येक रेमेडीज जर 7 दिवस जर फॉलो केली तर तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल. म्हणजे तुमची स्किन क्लॅम व्हायला मदत होईल
आणि ही जर ट्रीटमेंट तुम्ही किंवा ही जर रेमेडी जर तुम्ही 21 ते 28 दिवस जर चांगली कन्सिस्टन्सी जर फॉलो केली, तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये इम्प्रूव्हमेंट, स्किनचं टेक्स्चर सुधारण्यास मदत होईल आणि जे पण काही पिगमेंटेशन आहे ते फेड आउट होण्यास नक्कीच मदत होईल. पेशन्स ठेवा. पिगमेंटेशन हा कमी होऊ शकतो. तुम्हाला पेशन्स पाहिजे. तुम्ही जर पेशन्स जर ठेवले तर तुमचा पिगमेंटेशन हा कायमस्वरूपी जाऊ पण शकतो. तर कुठली रेमेडीज फॉलो करताना तुमच्यामध्ये पेशन्स असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पेशन्स ठेवा, तर तुमचं ही पिगमेंटेशन 100% रिमूव्ह होऊन जाईल. तर चला, हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुमचा पिगमेंटेशन टाईप कोणता आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बनवला पाहिजे हे मला कमेंट करून सांगा. तर चला, भेटू अशा पुढच्या एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.